अध्याय 1 ते 3. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम दीप ज्योति परहा दीप ज्योतिर्जनार्दनम दीपो हरतु मे पाप दीप ज्योतिर्नमोस्तुते ते. गणेश विष्णू सूर्येश दुर्गांक देव पंचकम वंदे विशुद्ध मानसा जनसायुज्यदायकम. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज दयाळू परमात्मा माऊली अनन्य भावेन च नमो नमः. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री हिंगुलांबिकाय नमो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वते नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जय लंबोदरा एकदंता कर्णा तुझे चिंतन करिता तया विघ्नेन बाधती विद्या देई मज आता नेनता मती न होता म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचं निदान ग्रंथसिद्धी पावी दातारा आता वंदू त्रिमूर्तींना ब्रह्मा विष्णू शिवांना विद्या मागे तयांना चरणी नमन माझे. ब्रह्मा विष्णू महेशांशी वंदन श्री दत्तात्रयांशी श्रीपाद श्री वल्लभांशी नृसिंह सरस्वतींना श्री अक्कलकोट स्वामींना वंदन असो श्रींना जय जय. श्री महासरस्वती वंदन करीतो तुझ प्रतिविद्या दात्री तुझी ख्याती त्रौल्यख्यात असे जी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी शिवराया सवरदायिनी जय जय. तुळजाभवानी वंदन करीतो मी. पार्वती महातृ पिरसुंदरी हिंगुलाज माता रेणुका माता सकल देवतांना करून आवाहना संत महंत थोर विभूती त्या सर्व महात्म्यांप्रती वंदन मी करी. सर्व देवांप्रती श्रद्धेने मातृपितृभ्यो नमः गुरुभ्यो नमः कुलदैवताय नमः ग्रामदैवताय सिद्धरामेश्वराय नमः. स्वामी समर्थ नमन मी केवळ अज्ञान स्वामी आपण सर्वज्ञ स्वीकारावे. लेखन अक्कलकोट निवासी दत्तावतार जय जय. श्री परात्पर तुझ्या गुणांचा नाही पार वेदही तकले साचर प्रत्यक्ष देवी सरस्वती ती स्वभावे तुमची कीर्ती वर्णिता झाली स्तब्धमती तेथे मी पामर काय. जय जय सद्गुरु राया भक्त चित्त निवासी तव महिमा वर्णमय स्फूर्ती देवी राया. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेय मेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेजामित सूर्य समान फाकत. वाढला कलीचा प्रताप लोक करीती पाप पावली भूमी संताप झाली कंप धर्मभ्रष्ट लोक बहुते शिथिल झाली धर्मबंधने. दिवसेंदिवस होम हवने न होई अग्निहोत्र लोक भ्रष्ट झाले स्वधर्माते जन विसरले. नास्तिक मतवादी जन मातले आर्य धर्माविरुद्ध वर्तन झाले. मग घेत असे अवतार दाविले नानाविध चमत्कार. भक्ता पुरविले मनोरथ भक्तासाठी कार्य दिनरात. स्वामी चरित्र महासागर अगध स्वामी महिमान अल्पमती मी लिहिणार तुम्हाशी नित्य स्मरून. विनंती कर जोडणी करीत असे स्वामी चरणी समुद्रातील वाळुकन अथवा नदीचा तारंगण. अनंत आहेत जाण तसे स्वामींचे गुण तुझे वर्णमय रूप सगुण सामर्थ्य नाही मज लागून. जय जय गुरुवर्य कृपामूर्ती त्रिखंडात तुमची कीर्ती तुमच्या संकीर्तना स्फूर्ती नित्य मज दैवी. नाना प्रकृत कथा समत प्रथमोध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र 21 अध्याय पारायणपोथी मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. अध्याय तयाजान गुरुपरंपरेचे वर्णन महत्वाचे हे कथन लिहिले स्वामी समर्थांना स्मरून. गुरुपीठ प्रज्ञापुरीचे संबंध तेट पोहोचे. अवधूत दत्तात्रेयाचे संबंध तेथपर्यंत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रि ऋषी ख्यात सर्वत्र. भार्या त्यांची पवित्र महान साध्वी अनसूयापती समानी परमेश्वर अतिथींचा नित्य सत्कार. 2 व्रतांचा आचार अनसूया करीत असे निष्ठेने सत्वतीचे हरावयास अतिथींचा घेऊन वेश. ब्रह्मा विष्णू महेश म्हणती अनसूयेस भोजन आम्हा द्यावे नग्न होऊन वाढावे. अनसूया म्हणे काय करावे अतिथी माझे बाळे की नग्न होऊन वाढले. ब्रह्मा विष्णू महेश झाली बाळे हेच पहा दत्त बनले अनसूयेचे पुत्र ते म्हणून त्यांना म्हणती दत्तात्रय संबोधिते हेच मूळ गुरु असते. मूळ गुरुपीठ तेथून सुरू झाली. गुरुपरंपरा वाढली. शिष्य शाखा उद्भवली आणि वाढू लागली. पिठापूर या नगरात आपला राजा ब्राह्मण असता महान साध्वी धर्मरथ
सुमती पत्नी तायांची एकदा श्राद्धाच्या दिवशी दत्तालय तिथेविषयी आई भिक्षा वाढ मजशी दारी येऊन म्हणाले, श्राद्ध नव्हते झाले तरी तिने अन्न वाढले. दत्तात्रेय पूर्ण संतोषले, त्रिमूर्ती रूपे प्रकटले. सुमतीने नमस्कार केला. आई, काय पाहिजे तुला? काय हवे त्या मागण्याला आज्ञा केली दत्तांनी. आई, ऐशे तुम्ही वदला, खरे करा तुमच्या बोला, अन्य नको मजला. सुमती वदे दत्ता तथा असतो म्हणून अंतर्ध्यान दत्त गेले निघून. खरा व्हावा वचन म्हणून समतापोटी अवतरले. हेच श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचे रूप सुलभ. दत्ता अवतारस झाला आरंभ येथून पहा. जहाला होता त्यांचे उपनयन, वेदशास्त्रे घडाघडा म्हणून सकलाच दिले ज्ञान. तेथून तीर्थयात्रेस निघाले. कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभ असत. एक ब्राह्मण स्त्री येत जीव देण्या मुलास, अंबिका तिचे नाव असत. जीव देण्या असता ज्यात श्रीपाद श्रीवल्लभ दिसत. म्हणून आली दर्शना. मम मुले जन्मनी गेली पहा मरुनी. हाच मुलगा वाचुनी मूर्ख हा असे जनापवादास. कंटाळून जगणे असह्य म्हणून जीव करण्या जलार्पण. आम्ही आलो नदीवर पुढच्या जन्मी देवा, तुमच्यासारखा पुत्र व्हावा. ज्ञानी तुमच्या समत्र लेखत पूज्य जो, माझ्यासारखा पुत्र तुझ्याशी पुढील जन्मात इच्छिती. वर व्रत कर शनी प्रदोषी, इच्छा पूर्ण होईल. मुलाच्या शिरी ठेविता हात शास्त्रात निपुण होत. जन झाले चकित, मूर्ख झाला पंडित. द्वाभ्यास राज्य करुणी वल्लभेश ब्राह्मण रतुनी. आंबिकेस वर देऊनी इच्छा तिची पुरविली. शनी प्रदोष आचरता आयुष्य अंबिकेचे सरता. करंजनगरी जन्म येता नाव अंबा भवानी. माधव पवित्र ब्राह्मण अंबा भवानीचा विवाह होत ज्यानं करीती. शनी प्रदोष व्रताचरण दाम्पत्य नित्य करीतसे. त्यास पुत्र झाला सुंदर. जन्मताच करी प्रणोच्चार, करीनाच अन्नोच्चार. ओम फक्त म्हणतसे. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार मोलाचा. नरहरी या नावाचा हेच नरश सरस्वती होता. जेव्हा उपनयन वाणी लगेच फुटून घडाघडा दाखविले म्हणून चारी वेद समस्त जन. 9व्या वर्षी झाले ते नाव नृष सरस्वती. लीला विग्रह दिव्य ती ख्याती चोहीकडे पसरली. नृष सरस्वतींचे चरित्र ग्रंथ श्री गुरुचरित्र ग्रंथराज ख्यात सर्वत्र. कल्पतरू असह्या गुरुचरित्राची पारायणे. प्रत्यक्ष भगवंत भेटणे इच्छिलेले लाभणे. ऐसे महती ग्रंथाची कैकांचे रोग घालविले. मूर्खास पंडित बनविले. धनहीनास धनवंत केले. दिले पुत्र ने पुत्रिका. पिच्यास बाधा घालवणे. मृतास जिवंत करून. आटल्या म्हशीस दूध आणून 8 ठिकाणी प्रगटती. मागवद्य प्रतिपदेस निजानंद गमनस गेले कर्दळीवनास. नृष सरस्वती ते कर्दळीवनात गुप्त झाले. तेथेच तपास बसले. वारुळ मुंगींचे वाढले. नृष सरस्वतीवर 325 वर्ष झाली. लाकूड तोड एक वेळी तेथे येऊन चालविली. कुराड फांद्या तोडण्या. घाव पहा चुकला. घाव बसला वारुळाला. रक्तस्राव सुरू झाला वारुळताने अचानक. ध्यानस्थ पहा वसती. ते त्या नृष सरस्वती त्यांच्या उजव्या मांडीवरती. घाव बसे कुराडीचा तोच स्वामी समर्थ प्रगटत. उजव्या मांडीतून रक्त गळत. मांडी स्पष्ट दिसत. कुराडीचा घाव तो. लाकूड तोड्या मनी घाबरला. समर्थ म्हणती, पहा त्याला दोष तुझ्याकडे नाही याचा कसला होते आम्हा प्रगटने. चैत्र शुद्ध द्वितीयेशी घटना घडली पहा अशी. चरण लागले धरणीशी. श्री स्वामी समर्थांचे. नृष सरस्वती तपास बसले वरती. वरती वारुळ चढले. गाव बसता प्रगटले पहा स्वामी समर्थ. काय पहा चमत्कार दिव्य घटना ही पार. नृष सरस्वतींचा अवतार असते श्री स्वामी समर्थ. तीर्थाटन स्वामी करुणी अनेक गावे हिंडुनी. जना आलेला दाखवणे अक्कलकोटास राहिले. अक्कलकोटचे स्वामी म्हणून म्हणती समर्थांना. अपूर्व लीलांच्या घटना प्रज्ञापुरी घडल्या. प्रथम अवतार दत्तात्रयांचा. दुसरा श्रीपाद श्रीवल्लभांचा. तिसरा नृष सरस्वतींचा. चौथा श्री स्वामी समर्थ असती. कोणी करिता प्रश्न. स्वामी कोठून आगमन कृपा करुणी सांगावे. सर्व भक्तजना. दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड विशेष. तेथे आमोचा वास. मनी संशय सना नव्हे. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. अनुचे नाव नृषभान. वदती श्री स्वामी समर्थ. आम्ही काश्यप गोत्रोत्पन्न. राशी मी न जाणवी. कलियुग श्रीपाद श्रीवल्लभ. जगदुद्धारा कारणे भुवरी अवतरला. जगता कारणे स्वयंभू प्रगटलीचे सचित प्रभू. हा अवतार चौथा श्री स्वामी समर्थांचा. समर्थांची ऐकावी कथा. कोठून आले समर्थ. कथिला वृत्तांत यथामती मी अल्पमती पामर. इति श्री स्वामी समर्थ 21 अध्याय पारायणपोथी. द्वितीयोध्याय. श्री स्वामी समर्पणमस्तु. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सदसतपरा. आनंदगणा निर्विकारा. विश्वमूला विश्वधारा. 14 विद्या 64 कला. जरी उतरल्या अवघ्या कला. अष्टसिद्धी येती फळा. अक्कलकोटी वास केला. लाविले जना भजनाला. आनंद होतशे सकला. वैकुंठ समात्या नगरीला. भक्ता कारणे अक्कलकोटी वास केला हो निकटी. पाय लावणी सृष्टी पावन केली धरती.
फकीर संन्याशी येती अक्कलकोट नगरी वैकुंठ धामी प्रत्यक्ष भासू लागली. भक्ता तारणार्थ येती रूपे प्रगटली. अक्कलकोटी वास केला भक्त समुदाय दाटला म्हणून कीर्ती वाढली. अक्कलकोट स्वामी समर्थांची राहुनी अक्कलकोटात अनेक सिद्ध निर्मित केवळ 20 वर्षात महिमाजनांचा अगाध. एकदा कलकत्त्याहून दर्शन येती भक्त दोन एक पारशी आणि युरोपेना काली रूपात दर्शन देती. समर्थ तया लागून साचरचकित होऊन करीती स्तुती दोघे जण म्हणती समर्थ सगुण स्वामी आपण कोण येणे झाले कोठून. स्वामी समर्थ प्रसन्ना पहा असे वदती. मूळ पुरुष मी निराकर दत्तात्रय दिगंबर अवधूत रूपे संचार करीत असुत भोवरी कर्दळी वनातून संप्रत निघालो जग फिरत. बंगाल कलकत्ता पाहत मातेचे दर्शन घेत. बद्री केदार पाहिले तेथून निघाले हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री द्वारका अयोध्या हुमनाबाद बेगमपूर हजारो तीर्थे पाहून गोदा तटकास हैदराबाद मंगळवेढ बरीच वर्ष राहून पंढरपुरास बेगमपूर व मोहोळास सोलापुरात काही काळ राहून तेथून अक्कलकोटास आलो. गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शन येत भक्त म्हणती समर्थ मी असे नृष. गाणगापुरात होते भक्त अनुष्ठान करीत तयाशी स्वप्न श्री दत्त अक्कलकोटी संप्रत सेवकांशी गाणगापुरात जावयास अक्कलकोटात समर्थ रूपे मी पाहत असे आदेश होत. ठाकूरदास गाणगापुरात दत्ताची सेवा करीत त्या अशी दृष्टांत होता मी आहे अक्कलकोटात. ठाकूरदास म्हणे चिंतित पाहू स्वामींचे सामर्थ्य परी मन माझी म्हणत सत्वर अक्कलकोटी येत. दत्त पादुका गाणगापुरी वावया पादुकावरी कस्तुरी तो घेऊन बरोबरी पातला दर्शन स्वामींच्या. अक्कलकोटी जाऊन करिता समर्थांशी वंदन हमारी कस्तुरी लावा म्हणून स्वामींनी केले अज्ञापन. भक्त विस्मित होत हेची दत्तात्रय समर्थ कोण त्याशी पटत. तत्काळ कस्तुरी अर्पित अजन्म भव्य शरीर टोपी शोभे मुकुटाकार अवधूत दत्त दिगंबर लोकोद्धारा प्रगटले. सीताराम नामे भक्त योग साधना करिता परी समाधी न लागत. येती दर्शनाकारणे स्वामी कृपादृष्टी करीत योग्याशी समाधी लागत. ऐसा महिमा अगाध वर्णित कलिवेद महेंद्रगीचा जमादार अली खान भक्त तोर भेटविला त्याशी ईश्वर सिद्ध केले तत्पर. अनेक यवन सिद्ध केले अनेक पावन केले पारशिक रचने आले शरण स्वामी समर्थांना. इति श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा समत स्रोते सदा परिसुत तृतीयोध्याय गौडा. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.